माणगावतर्फे वरळीमध्ये जिल्हा परिषद परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुवर्णा ठाकरे व पंचायत समिती उमेदवार संदेश हजारे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून प्रचार रॅलीमध्ये कुठेही फटाके न फोडता व घोषणाबाजी न करता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्याने दुखवटा पाळत प्रचार सुरू केला आहे। शांतपणे घरोघरी जाऊन उमेदवार प्रचार करत आहेत। या प्रचारासाठी परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुवर्णा ठाकरे व संदेश हजारे यांना भरघोस मतांनी विजयी करणं हीच आमच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल असे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे। रेडी पंचायत समिती विभागात तसे जिल्हा परिषद मध्ये आमचे उमेदवार सुवर्णाताई ठाकरे आणि संदेशजी हजारे यांचा प्रचार करत असताना जनतेची एकच भावना आहे, जी परिवर्तन विकास आघाडी घडली गेली त्या परिवर्तन विकास आघाडीने काय केलं, सुधाभाऊंचे विचार असतील, नितीनदादांचे विचार असतील, या जनतेच्या मनात आहेत। त्यामुळे या उमेदवारांना इथे कोणताच त्रास होणार नाही, कारण सुधाभाऊ असा एक नेता आहे तो जनतेच्या मनामध्ये बसलेला आहे आणि तेच विचार घेऊन आम्ही आज लोकांच्यात जात आहेत किंवा लोकांच्यात शंका निरशंका लोकांना माहिती आहे का परिवर्तन विकास आघाडीचा घटक असल्या कारणाने ते आमच्या कोणतीही कामं असतील ती तातडीने पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला प्रचारात कोणताच व्यत्यय येत नाही। उलट प्रचारात एक चांगला संदेश मिळत आहे का तुमचा विजय निश्चित आहे आणि इथून माणगाव तर्फे वरळी पंचायत समितीमधून दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने लीड घेऊन विजयी होतील असा इथला आमचा दावा आहे आणि तो कधीच असफल ठरणार नाही ही तुम्हाला मी खात्री देतो। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो, परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो, कोण म्हणतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतो येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही। आमचे नेते सर्वोच्च राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्या दुःखद निधनातून आम्ही काही सावरू शकत नाही, पण आलेलं इलेक्शन याला सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य आहे कार्यकर्ते म्हणून। ज्या उमेदवारांना आम्ही उभे केलेले आहेत त्या आमचे सुवर्णाताई असतील, आमचे संदेशजी हजारे असतील, यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी आम्हाला हा प्रचार करायचाच आहे, कारण हीच खरी दादांना श्रद्धांजली ठरणार आहे। दुसरा राहिला प्रश्न चालू करायचा, प्रचार चालू झाल्यानंतर 2 दिवस अतिशय चांगल्या प्रकारे आमचा प्रचार झाला, तर त्याच्यानंतर परिस्थिती याशी उद्भवल्यानंतर थोडंसं 2 दिवस आम्हाला गॅप घ्यावा लागला, आम्हाला थांबावं लागलं, पण तरी सुद्धा आता 2 दिवस वाढून मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यातून ऊर्जा निर्माण होईल किंवा दादांना खऱ्या अर्थी जर श्रद्धांजली द्यायची असेल या दोन्ही उमेदवार इकडचा आणि तिकडचा या तिन्ही उमेदवारांना आपण चांगल्या प्रकारे निवडून देण्याचं काम करायचं आहे। आणि हे करत असताना आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन वाडी वस्तीवर जाऊन एक माणसाला कुठलाही आमच्या प्रवाहामध्ये जे सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यामध्ये दलित समाज असेल, आदिवासी असेल, मुस्लिम असतील, कोणीही असतील, 12-18 जाती 12 बलुते याच्यामध्ये असतील, ते सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन काम करतो। कारण दादांचा विचार शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी आम्ही निगडीत आहोत आणि त्यांचे विचार सोडून कधी आम्ही वागणार नाहीत। म्हणूनच आम्हाला आजपर्यंत जो काही यश मिळत चाललेलं आहे, प्रत्येक माणसं आमच्याशी जोडली झाली आहेत, कारण आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे। दादा गेल्यामुळे जो काही आमच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण आलं होतं, पण जनतेने आम्हाला समोरून प्रत्येकाने प्रोत्साहन दिलेलं आहे, उमेदवारांना दोन्ही प्रोत्साहन दिलेलं आहे तर तुम्ही आता लवकरात लवकर प्रत्येकाच्या घरी पोहोचा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्या अनुषंगाने आज आम्ही चांगल्या प्रकारे ह्या प्रचारामध्ये लीड घेतलेला आहे। कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी, कशेळे।